येस. तर मग आता मी सुरुवात करत आहे आणि आजच्या भागाचं वर्णन करून मग मी आता माझ्या पुढच्या क्लासच्या प्रवासाबद्दल आपल्याला सांगेन. या ठिकाणी खरं तर 119 लोकांनी इंटरेस्ट दाखवला होता फ्री क्लाससाठी, पण अत्यंत वाईट अनुभव असा आला की 2 आणि 1च विद्यार्थी क्लास अटेंड करतायत. तर मी आता ठरवलं इथून पुढे असे 5-5 दिवसाचे वर्कशॉप नाही घेणार. फक्त 1 दिवस वेबिनार ठेवणार, 1 दिवसातला 1 तास पूर्ण माहिती देणार आणि क्लास विषयी पुढचं जॉईनिंग विषयी सांगणार. कारण मी बरोबर 5 दिवस रोज या वेळेला माझा दुसरा क्लास बुडून येतोय, पण आय थिंक पीपल आर नॉट इंटरेस्टेड अबाउट इट. म्हणून मग आता हे यावर्षी 2024 मध्ये ठरवलं इथून पुढे असं 5-5 दिवस नाही घ्यायचं आपण, कारण समोर किंमत नसेल तर मग आपण विनाकारण लोकांना त्रास देण्यामध्ये अर्थ नाही आहे. सो मी आजच्या भागाची सुरुवात करतो. आज आपण 5वा दिवस आहे. आपण सिंपल प्रेझेंट टेन्स याविषयी शिकत होतो, पण ते वरवर शिकत होतो कारण क्लास सुरू झाला की सिंपल प्रेझेंट टेन्स विषयी मी डिटेल्समध्ये सांगणार आहे की ॲक्शन कशी असते, इन्फॉर्मेशन कशी असते आणि पोझिशन कसं असतं. त्याच्या थोडक्यात झालेल्या भागांबद्दल आपण रिव्हिजन घेऊया आणि मग आपण क्लासविषयी चर्चा करूया. या ठिकाणी मी तुमच्याशी फोटो शेअर करतो पहिल्यापासून. येस. आता या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स जो आहे, म्हणजे खरं म्हणायला गेलं तर खरे 3च काळ आहेत: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. पण हा जो प्रेझेंट टेन्स आहे याला 4 भागामध्ये डिवाइड केलाय: सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. असेच भूतकाळाचे पण 4 आणि भविष्यकाळाचे 4 असतात. पण आपण सिंपल प्रेझेंट टेन्स याविषयी का शिकतोय? कारण हा सिंपल प्रेझेंट टेन्स अख्ख्या ग्रामरमध्ये अतिशय महत्त्वाचा आणि वेळोवेळी आणि खूप वापरला जाणारा काळ आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्स वरती आपण पहिल्यांदा बघू आणि नंतर बाकी आपण काळांचा अभ्यास सुरू झाला की बघूया. आता बघा, सिंपल प्रेझेंट टेन्सला 3 भागांमध्ये डिवाइड केलेलं आहे. तर 3 भागांमध्ये म्हणजे कुठलं? तर सिंपल प्रेझेंट टेन्स जो आहे तो एक तर ॲक्शन ही कॉलम पहिली, म्हणजे जिथे आपल्याला कृती झालेली दिसते किंवा क्रियापद असलेलं दिसतं. त्यानंतर दुसरा जो आहे तो पोझिशन. पोझिशन म्हणजे कुणाकडे काहीतरी आहे हे सांगणारा दुसरा भाग, ज्याचं नाव आहे पोझिशन. आणि तिसरा भाग जो आहे तो इन्फॉर्मेशन, म्हणजे कोण कुठे आहे किंवा कोणाची काय अवस्था आहे हे माहिती घेणारा तिसरा भाग, ज्याचं नाव आहे इन्फॉर्मेशन. तर ॲक्शन, पोझिशन आणि इन्फॉर्मेशन या 3 भागांचा आपण या ठिकाणी अभ्यास करतोय. या 3 भागांचा अभ्यास करत असताना 1 मिनिट, जरा ऑनलाईन चालू आहे थोडस. हा, येस, थँक्यू. बरं का, तर ॲक्शन, पोझिशन आणि इन्फॉर्मेशन या 3 भागांचा अभ्यास करत असताना आपल्याला काय लक्षात आलं? तर ॲक्शन मध्ये कृती घडते, पोझिशन मध्ये कोण कुठे कोणाकडे काय आहे हे दिसतं, आणि इन्फॉर्मेशन मध्ये कोण कुठे आहे किंवा कुठल्या अवस्थेमध्ये आहे याची माहिती आपल्याला कळते. तर मग थोडक्यात जाणून घ्यायचं असेल तर ॲक्शन मध्ये क्रियापदाचा वापर झालेला दिसतो, कारण ॲक्शन म्हणजे कृती म्हणजेच क्रिया, म्हणजे नावामध्येच अर्थ दडलेला आहे. म्हणजे ॲक्शन म्हणजे क्रियापद, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. इंग्लिशमध्ये क्रियापदांना 4 रूप असतात: V1, V2, V3, V4. फॉर एक्झाम्पल, जाणे म्हणजे गो हे पहिलं रूप झालं, गेला म्हणून वेंट हे दुसरं रूप झालं, गेला आहे, गेला होता, गेला असेल असं पूर्ण काळ असेल तर गॉन, आणि जात आहे, जात होता, जात असेल चालू अवस्था असेल तर गोईंग. म्हणजे गो, वेंट, गॉन, गोईंग अशी 4 रूपं दिसतात क्रियापदांची. अशी आपल्याला 250 क्रियापदांचा क्लास सुरू झाला की अभ्यास करायचा आहे, आणि मग ती कशी वापरतात याची आपण माहिती घेऊया. त्या ऍक्शन मध्ये आपण वाक्य बघितलं, तो म्हणजे तो गाडी चालवतो. तर तो म्हणजे काय? तर ही, म्हणजे ही ड्राईव्हज द कार. तो गाडी चालवतो म्हणजे ही ड्राईव्हज द कार. त्यानंतर पोझिशन मध्ये त्याच्याकडे काय आहे हे दिसतंय, मग मराठीत वाक्य होतं त्याच्याकडे कार आहे, मग ही हॅज द कार. इथे हॅजचा वापर झाला, पण इथे कुठेही क्रियापद दिसत नाहीये, कारण पोझिशन मध्ये आपल्याला कुणाकडे काय आहे हे कळतं,
पण कुठली कृती झालेली कळत नाही, म्हणून इथे क्रियापदाचा वापर झालेला नाही. आणि तिसरं आहे इन्फॉर्मेशन, म्हणजे कोण कुठे आहे याची माहिती मिळते. तर तिसरं वाक्य घेतलं आपण, तो कार मध्ये आहे, व ही इज इन द कार. इथे सुद्धा क्रियापदाचा वापर झाला नाही, कारण इथे माहिती मिळते, कुठली कृती घडत नाही. म्हणजे या 3 प्रकारामध्ये कृती फक्त ऍक्शन कॉलम मध्येच घडलेली आहे. पोझिशन मध्ये आणि इन्फॉर्मेशन मध्ये कृती नसल्यामुळे क्रियापदे आलेली नाहीत, हे लक्षात ठेवा. म्हणजे मग आपल्याला ह्या 3 भागांचा अभ्यास करताना ऍक्शन, पोझिशन आणि इन्फॉर्मेशन जर लक्षात आलं तर आपण पुढचं आरामात व्यवस्थित बोलू शकतो. तर या 3 भागांना एकदा क्लास सुरू झाला की डिटेलमध्ये मी वर्णन करणार आहे, ऍक्शन सेपरेट घेऊन, पोझिशन सेपरेट घेऊन आणि इन्फॉर्मेशन सेपरेट घेऊन. पण यासाठी मी तुम्हाला मदत अशी करणार आहे की माझा एक रेकॉर्डेड व्हिडिओ असतो प्रत्येक भागावरती, तो मी तुम्हाला पाठवणार. तो पूर्ण दिवस कधीही बघून घ्यायचा आणि संध्याकाळी त्या भागावरती आपण बोलणार आहोत. म्हणजे तुमचा व्हिडिओ पण बघून होईल आणि आपली बोलायची प्रॅक्टिस सुद्धा होईल. कारण इंग्रजी बोलल्याशिवाय येत नाही. नुसतं तुम्ही जर क्लासला बसलात आणि नुसतं ऐकून घेतलं मी काय बोलतोय तर तुम्हाला नॉलेज येईल, पण ते नॉलेज येत आहे का नाही किंवा आपल्याला समजलं का नाही हे बोलल्याशिवाय कळत नाही. ती बोलायची प्रॅक्टिस रोज तुमच्याकडून मी करून घेईन. तेव्हा घाबरायचं कारण नाहीये. कालचं उदाहरण दिलं मी, एक सराव सारखा केला की आपण त्यामध्ये माहीर होतो. आता आपण पुढची स्लाइड बघूया. या ठिकाणी पुढची स्लाइड जी आहे ती आहे सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन कॉलम बद्दलची ही स्लाइड आहे. मग याच्यामध्ये काय म्हटलंय, तो इंग्लिश शिकतो. आता तो म्हणजे ही लर्न्स इंग्लिश. लर्नला एस लागलेला आहे, ही लर्न्स इंग्लिश. आता या ठिकाणी एस का लागलाय हे ऍक्च्युअल क्लास सुरू झाला की आपण बघूया. ह्याच्या आधीची एक स्लाइड आहे ती थोडीशी मिस झाली. एक मिनिट, मी आधीची स्लाइड घेतो. ह्याच्या आधी जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये आपण छान वर्णन केलेलं आहे. हा, इथे ऍक्शन कॉलम मध्ये तुम्हाला डू आणि डज अशा 2 पार्ट्या दिसतात. डूच्या पार्टीमध्ये काही कर्ते आहेत आणि डजच्या पार्टीमध्ये काही कर्ते आहेत. मग डूच्या पार्टीमध्ये कोण कोण आहेत, तर आय, वी, यू, दे, प्लुरल नाउन आपल्याला दिसते बघा स्क्रीनवरती. म्हणजे मी, आम्ही किंवा आपण, तू किंवा तुम्ही, ते आणि अनेकवचनी नाम. आणि डजच्या पार्टीमध्ये तो, ती, ते म्हणजे ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचनी नाम. असा डू आणि डजने ही कर्त्यांची विभागणी केलेली आहे. मग खाली वाक्य आहे, मी इंग्रजी शिकतो. मी म्हणजे आय, डूच्या पार्टीतला कर्ता असेल तर क्रियापदाला एस लागत नाही, म्हणून वाक्य झालं आय लर्न इंग्लिश. आता नकार घेतला, मी इंग्लिश शिकतो, आय लर्न इंग्लिश. आणि मी इंग्लिश शिकत नाही, आय डू नॉट लर्न इंग्लिश. म्हणजे आय आणि लर्न म्हणजे कर्ता आणि क्रियापदाच्या मध्ये डू नॉटचा वापर झालेला दिसतो, आय डू नॉट लर्न इंग्लिश. तिसरं वाक्य आहे, मी इंग्लिश शिकतो का, प्रश्न आहे, म्हणून डू ने वाक्याची सुरुवात झाली. डू आय लर्न इंग्लिश. आता डू का आला, कारण आय हा करता डूच्या पार्टीतला आहे. आणि त्यानंतर चौथं वाक्य आहे, मी इंग्लिश शिकत नाही का, म्हणून डू नॉट पहिला आलेला आहे, ज्याला शॉर्ट मध्ये डोंट असं म्हणतात. डोंट आय लर्न इंग्लिश. म्हणजे एक वाक्याचे होकार, नकार, प्रश्न आणि नकारार्थी प्रश्न असे 4 भाग होतात. मग या 4 भागातला कुठलाही भाग कधीही वापरण्याची वेळ येऊ शकते, म्हणून 4 भागांना व्यवस्थित शिकणं गरजेचं आहे. आता पुढची मगाची स्लाइड आपण बघूया. तो इंग्लिश शिकतो. आता कर्ता जो आहे तो डचच्या पार्टीतला आहे. मग ज्या वेळेस कर्ता डचच्या पार्टीतला असतो तेव्हा होकारार्थी वाक्यामध्ये क्रियापदाला एस लागतो. वाक्य झालं ही लर्न्स इंग्लिश. मग अशी होतं आय लर्न इंग्लिश. ते एस नव्हता कारण कर्ता डूच्या पार्टीतला होता. हे नियम लक्षात ठेवायचे. ही लर्न्स इंग्लिश. आता तो इंग्लिश शिकत नाही, मग ही डज नॉट लर्न इंग्लिश. इथे डू नॉट नाही आला, डज नॉट आला, कारण कर्ता डज नॉट डचच्या पार्टीतला आहे. आणि नियम हे सांगतो, ज्या वाक्यामध्ये डस किंवा डज नॉट येईल तिथे क्रियापदाला लागलेला एस निघून जाईल. मग इथे लर्नला एस दिसत नाही. ही डज नॉट लर्न इंग्लिश. तिसरं वाक्य आहे,
तो इंग्लिश शिकतो का प्रश्न आहे, म्हणून डज पहिला आला. डज ही लर्न इंग्लिश. मगाशी डू पहिला होता, आता डज पहिला आलाय. आणि चौथं वाक्य, तो इंग्लिश शिकत नाही का, नाही का म्हणून डज नॉट पहिला आला. डज नॉटला शॉर्ट मध्ये डझंट असं म्हणतात. डझंट ही लर्न इंग्लिश. तिसरं वाक्य घेतलं आपण, ती छान स्वयंपाक करते. हे वाक्य होकारार्थी आहे. मग ती म्हणजे शी, स्वयंपाक करणे म्हणजे कुक, आणि छान म्हणून वेल. पण कुकला एस प्रत्यय लागलाय, कारण नियम सांगतो डचच्या पार्टीतला करता असेल आणि वाक्य होकारार्थी असेल तर एस लागतो, म्हणून शी कुक्स वेल. दुसरं वाक्य आहे नकारार्थी, ती छान स्वयंपाक करत नाही. नकार आहे, म्हणून शी आणि कुकच्या मध्ये डज नॉट येऊन बसलेला आहे. वाक्य होणार शी डज नॉट म्हणजे डझंट कुक वेल. कुकचा एस निघून गेला कारण वाक्यात डज नॉट आलेला आहे. तिसरं वाक्य आहे, ती छान स्वयंपाक करते का प्रश्न आहे, म्हणून डज पहिला आलाय. डज शी कुक वेल. पुन्हा कुकला एस नाही कारण वाक्यात डज आहे. आणि शेवटी ती छान स्वयंपाक करत नाही का, मग डझंट शी कुक वेल. हा फॉर्मॅट एकदा का तुमच्या लक्षात आला की जगातलं कुठलंही वाक्य तुम्हाला सहज रीतीने बोलता येईल. पण त्यासाठी ब्रेन ट्रेन व्हावा लागतो आणि रोज ती कृती केली की ब्रेन त्या बाबतीत ट्रेन होतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे रोज अभ्यास करणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण काय पाहिलं तर या ठिकाणी आपण ऍक्शन बघितलेली आहे, म्हणजे कृती घडतीये कुठली तर इंग्लिश शिकण्याची आणि स्वयंपाक करण्याची. आता पुढचं आपण बघणार आहोत ते आहे पोझिशन. आता पोझिशन वाला वाक्य बघू आपण, जे काल पाहिलं होतं ते बघा. या ठिकाणी वाक्य आपण घेतलं होतं काल. 1 मिनिट. हे बघा, हे आहे पोझिशन वालं. आता ऍक्शन संपली, आता पोझिशन दिसतेय, म्हणजे कुणाकडे काय आहे हे दिसतंय. मग मगाशी बघितलं आपण, 2 जण होते डू आणि डज, आणि दोघांनी 9 करते वाटून घेतले होते. डू ने घेतले होते आय वी यू दे प्लुरल नाउन 5 करते, आणि डज ने वाटून घेतले होते ही शी इट सिंगुलर नाउन 4 करते. सेम या ठिकाणी डू आणि डचच्या ऐवजी हॅव आणि हॅज दिसतात बघा. 2 वरती हॅव आणि हॅज. तर हॅवनी पण डू वालेच करते घेतलेत, आय वी यू दे प्लुरल नाउन, आणि हॅज वालेनी डज वाले करते घेतलेत, ही शी इट सिंगुलर नाउन. म्हणजे हॅवचं आणि डूचं सख्य आहे, तसं हॅजचं आणि डजचं सख्य आहे. मग ते एकामेकाच्या मदतीला येतात. वाक्य बघा काय, या ठिकाणी माझ्याकडे वेळ आहे. माझ्याकडे म्हणजे आय घेतला आपण, करता माझ्याकडे, म्हणजे आय हॅव अ टाइम. इथे क्रियापद नाही कारण क्रिया घडलेलीच नाहीये. आय हॅव अ टाइम म्हणजे हॅव का घेतला, कारण करता हॅवच्या पार्टीतला आहे. आता नकार काय म्हणतोय, माझ्याकडे वेळ नाही. मग आता आय आणि हॅवच्या मध्ये डू नॉटला घेऊन आला कारण नकार आहे. सो आय डोंट हॅव अ टाइम. बघा, माझ्याकडे वेळ नाही म्हणताना आय डोंट हॅव अ टाइम डोंट मध्ये आला. तिसरं वाक्य, माझ्याकडे वेळ आहे का प्रश्न आहे, माझ्याकडे वेळ आहे का, म्हणून डू पहिला आला. डू आय हॅव अ टाइम. आणि चौथं, माझ्याकडे वेळ नाही का, नाही का, म्हणून डोंट पहिला आला. डोंट आय हॅव अ टाइम. आता ऐकताना तुम्हाला छान छान वाटेल, समजलं वाटेल, पण जसा वर्कशॉप संपेल तर पुन्हा गडबड होईल. तर घाबरू नका, हा प्रोसेसचा भाग आहे. प्रोसेसमध्ये असताना त्रास होणार, आणि कळलं की ते सोपं होऊन जाईल. आता हॅजच्या पार्टी मधला करता घेतलाय, तिला काम आहे. मग तिला काम आहे म्हणजे शी हॅज अ वर्क. मग हॅव ना आला कारण हॅजच्या पार्टी मधला करता आहे ही शी इट सिंगुलर नाउन पैकी.
शी हॅज अ टाइम, मग तिला सॉरी शी हॅज अ वर्क. दुसरं वाक्य नकार, तिला काम नाही. मग शी डज नॉट म्हणजे डझंट, आणि हॅव अ टाइम म्हटलंय कारण या ठिकाणी पोझिशनचा नियम सांगतो की वाक्यात डज आणि डज नॉट आला तर हॅजचा हॅव होतो. बघा हे नियम समजायला अवघड आहेत, पण समजलेत अति उत्तम तुम्हाला वापरता येतील. शी डझंट हॅव अ टाइम, डझंट का घेतला? कारण ही शी इट सिंग्युलर नाउन हे ऍक्शन मध्ये डजच्या पार्टीतले होते, इथं हॅजच्या पार्टीतले आहेत. म्हणजे हॅज आणि डजचं सख्य आहे म्हणून डज हॅजच्यामुळे तिला आला, पण हॅजचा हॅव झाला. तिसरं, तिला काम आहे का प्रश्न आहे, मग डज शी हॅव अ टाइम. आणि त्यानंतर तिला काम नाही का, डझंट शी हॅव अ टाइम. या स्लाइड ज्या आहेत त्यांचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि जर निवांत झोपण्यापूर्वी बघा, तुम्हाला तुमची वाक्य बनवता येतील. आता या ठिकाणी आपण ऍक्शन बघितलंय, पोझिशन बघितलंय, आणि आपण आता इन्फॉर्मेशन बद्दल बघणार आहोत. ती स्लाइड आज मी तुमचे शेअर करतो. बघा या ठिकाणी पोझिशन झालं नाही, या ठिकाणी पोझिशन लिहिलंय पण हे पोझिशन नसून इन्फॉर्मेशन आहे. हे चुकून टायपिंग करताना पोझिशन झालंय. पोझिशन आत्ता पाहिलं ते पोझिशन आय हॅव आणि शी हॅज हे आहे इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती असणारा पॅराग्राफ. हा चुकून पोझिशन लिहिला गेलाय, हा मी रिपेअर करून पाठवतो. आता इन्फॉर्मेशन मध्ये 3 सहाय्यकारी क्रियापदे असतात, एम, इज आणि आर. बघा वरती दिसत आहेत, एम, इज आणि आर. त्यातला एम कधी वापरायचा, करता आय असेल तर. इज कधी वापरायचा, करता ही, शी, इट सिंगल नाउन पैकी असेल तर. आणि करता आर कधी वापरायचा, सहाय्यकारी क्रियापद आर कधी वापरायचं, तर करता वी, यू, दे प्लुरल नाउन असेल तर. मला 3 वाक्य बनवून द्या आपण जिथे एम, इज, आर दिसतोय. बघा, मी क्लासमध्ये आहे, माहिती मिळतीये ना. मग आय एम इन द क्लास, इथे क्रियापद नाही कारण क्रियाच घडत नाहीये. दुसरं, तो हुशार आहे, त्याच्याबद्दलची माहिती मिळतीये, ही इज क्लेवर. आणि तिसरं, ते आनंदी आहे, ते म्हणजे एकापेक्षा जास्त म्हणून दे म्हटलंय. दे आर हॅपी. बघा आय नंतर एम आलेला आहे, टी नंतर इज आलाय आणि दे नंतर आर आलेला आहे. या सगळ्यांचा डिटेल अभ्यास आपण क्लास सुरू झाला की करणार आहोत. एकेका प्रकाराला 3-3 दिवस 2-2 दिवस लागतात. मग ते तुम्हाला नीट समजून सांगितलं जाईल. डोंट वरी अबाउट दॅट. फक्त रोजचा रोज अर्धा तास अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही एकदा का वर्कशॉप जॉईन केला की रोज तुम्हाला अर्धा तास तरी दिवसभरात अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला हे समजायला सोपं जाईल आणि 2 महिन्यामध्ये आपण छान स्पीकिंग करू शकतो. कारण रोज मी तुमच्याकडून बोलून घेणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आत्ता हे 5 दिवसाचं सेशन पाहिलं. आता मी संपता तुम्हाला क्लासबद्दलची थोडी माहिती देतो. आपला क्लास 2 महिन्यांचा आहे. आपला क्लास रोज संध्याकाळी 7:30 किंवा 8 ते 9च्या दरम्यान रोज असेल. या क्लासमध्ये बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंतचा 2 महिन्यांचा प्रवास केला जाईल. सोमवार ते शुक्रवार रोज 1 तास क्लास असतो. जसे की 40 मिनिट्सची आपल्याला या ठिकाणी परमिशन असल्यामुळे रोज 40 मिनिट्सचा क्लास असतो. आणि या क्लासची नॉर्मल फी माझी आहे 2,500 रुपये महिना, म्हणजे 2 महिन्याची 5,000 रुपये फी होते. पण स्पेशल ऑफर मध्ये हे वर्ष संपता हीच फी जी आहे 2,500 महिना ती 999 रुपये महिना असणार आहे. 2 महिन्याचे 1998 होतात. 1,998 मध्ये 2 महिने हा क्लास तुम्हाला करता येतो. पण हा कधी, तर मी तुम्हाला लगेच क्लास संपल्यानंतर तुम्हाला गुगल पे, फोन पे नंबर पाठवणार आहे. तुम्ही जर आज पे केला तर तुम्हाला या रेटमध्ये क्लास मिळेल. क्लास सुरू होणार आहे बरोबर 1 जानेवारी. पण लिमिटेड सीट्स असल्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्या गुगल पे किंवा फोन पे नंबरवरती फी भरून सीट बुक करणं गरजेचं आहे. अजून एक छान ऑफर मी तुम्हाला देतोय
की तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की हा क्लास मला माझ्या 2 जवळच्या मित्रांना किंवा 2 जणांना सांगायचा आहे आणि हा क्लास तुम्ही 2 ऍडमिशन दिले या क्लाससाठी, या क्लासविषयी बोलून, तर तुम्ही भरलेली फी तुमच्या अकाउंटला पुन्हा रिफंड केली जाते. म्हणजे 2 रेफरन्स दिल्यानंतर तुमच्या फी तुम्हाला परत देऊन तुम्हाला हा कोर्स फ्री होतो. हे कंपल्सरी नाही. ज्यांना वाटतं की मला 2 मित्रांना सांगावं, 2 जवळच्या लोकांना सांगावं, तर तुम्हाला हे करता येईल. अन्यथा तुम्ही एकटे शिकून सुद्धा याचा फायदा घेऊ शकता. ओके. त्यानंतर या ठिकाणी माझा क्लास सकाळ पेपर स्पॉन्सर करतोय पहिल्या आठवड्यात जानेवारीच्या. त्याच्यामुळे तिकडून तर भरमसाठ ऍडमिशन्स येतीलच, पण खास मी ही वर्ष संपताना घेतलेली बॅच ही खास तुमच्यासाठी होती. जर तुम्हाला वाटलं तर 100% तुम्ही अटेंड करा. नवीन वर्षाची सुरुवात नवीन स्किलने करा आणि जगातलं सर्वात मोठं स्किल आता आहे ते म्हणजे स्पीकिंग इंग्लिश किंवा कम्युनिकेशन इन इंग्लिश. तर मी 24 वर्ष हा कार्यक्रम घेतोय. आतापर्यंत सकाळ पेपर, लोकमत पेपर, पुढारी पेपर, पुणे पोलीस, दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि 10 नगरसेवकांनी माझा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामध्ये जवळपास मोर दॅन 7,000 स्टुडंट्स मी ट्रेन केलेले आहेत. यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा सुद्धा कार्यक्रम घेतला जातो, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश बरोबर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे पण धडे दिले जातात. तर मी आतापर्यंत डाबर इंडिया लिमिटेड, क्वालिटी वॉल्स, पॅन्टालून फॅशन्स, LIC या ठिकाणी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कार्यक्रम घेतलेले आहेत. ते सुद्धा तुम्हाला स्पोकन इंग्लिश बरोबर मिळणार आहेत. तर हा कार्यक्रम संपताच, कारण बघा या ठिकाणी फक्त एकच स्टुडंट आला होता. अतिशय बाब वाईट आहे की कदाचित काय चुकलं माहीत नाही, एवढ्या लोकांनी इंटरेस्ट दाखवला पण कुणी या ठिकाणी या लाईव्ह क्लासला आलं नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला माहिती द्यायचं काम केलेलं आहे. आता ज्यांना कोणाला एनरोल करायचं आहे मी त्यासाठी माझा नंबर पाठवतोय. लिमिटेड सीट्स आहेत. तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी जॉईन होऊ शकता. आता सविताजी, तुम्ही एकट्या होता बराच वेळ, तुम्हाला काही प्रश्न आहे का विचारायचा, किंवा तुम्ही सेपरेट मला फोन करून विचारू शकता, असं काही नाही आहे. ओके. आवाज येतोय माझा सविताजी? हॅलो हॅलो, येतोय आवाज येतोय? बर, माहिती मिळालेली आहे. अजून काय हवी असेल तर मला सेपरेट फोन करा, मी तुम्हाला माहिती देईन. क्लास बरोबर 1 जानेवारीला संध्याकाळी 8 वाजता सुरू होतोय, पण त्याचं बुकिंग आजपासून सुरू झालेलं आहे. ओके. सो थँक्यू फॉर कमिंग. सी यू इन द क्लास. गुड नाईट सविताजी, गुड नाईट.